आमची लाडक्या बहिणींचं महाहळदी कुंकू आहे ना, हे आज आयोजित केलंय। मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवराम भोईर आपले संपूर्ण आपलं भोईर परिवार गेले अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि संपूर्ण मैदान लाडक्या बहिणींनी भरून गेलेलं आहे। मी आपल्याला धन्यवाद यासाठी देतो की लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की लाडकी बहीण जी आपली योजना आहे ती कायम सुरू राहणार, ती कायम आम्ही सुरू ठेवलेली आहे। आणि नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र मनोज हेही सांगितलं होतं आज मी आपल्याला सांगणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। तुमच्या योजनेमध्ये आपण जर थोडा घालायला आले, कोर्टात गेले, त्यांना बरोबर जागा दाखवा, माझ्या चॅनलला तुम्ही जागा दाखवली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली, एवढी लोकप्रिय झाली, सुपरहिट झाली आणि 232 लाडक्या बहिणीबद्दल नवीन अपडेट काय आले ते 232 आमदार आतापर्यंत कधी निवडून आले नव्हते। सगळा ऐतिहासिक सगळा विजय आहे आणि त्याचं सगळं श्रेय माझ्या लाडक्या बहिणींना आणि डिसेंबर या 6 महिन्यांचा आणि म्हणून तुम्हाला देण्यात आला। मुख्यमंत्री म्हणून मी 2.5 वर्षामध्ये अनेक प्रकल्प पुढे नेले, अनेक बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प त्याला चालना दिली आणि ठाण्यात देखील आपण अनेक प्रकल्प सुरू केले, मुंबईत, महाराष्ट्रात सगळीकडे। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, लाडका शेतकरी महत्वाचं म्हणजे आणि ज्येष्ठांना देखील आपण योजनेमध्ये घेतलं। मकर संक्रांतीच्या आणि मग एसटीची 50% सवलत असू द्या, अशी माहिती लेक लाडकी लखपती योजना असू द्या अजून अधिकृत किंवा मुलींना परंतु 100% तुम्हाला मोफत असू जानेवारी द्या, महिन्याचा जो या सगळ्या योजना आपण केल्या आहे आणि मला विश्वास होता तो याच की महायुतीने 2.5 वर्षात लाडक्या बहीण योजनेमध्ये एवढी कामं केली, त्या जीआर मध्ये असा नियमच आहे एवढी की कामं जो या ठिकाणी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच झाली नव्हती दिला जावा। त्याच पद्धतीने तुम्हाला याच महिन्यामध्ये त्या कामाची पोचपावती पैसे भेटू गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला होता। लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्यासाठी 1500 रुपये देखील त्याचे मिळालेले असतील। तर खरे तर महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं देखील आश्वासन दिलं। प्रत्यक्षात मात्र डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयाप्रमाणे मिळाला। पण मंत्री आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री जे आहेत यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असं स्पष्ट केलं आहे। आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि महायुतीचं सरकार आलंय, दिलेले आहे। आता जबाबदारी आमची आणखी वाढलेली आहे। 100% आम्ही लाडक्या बहिणींची म्हणून काम करत असतो वाढ केलेली आहे आणि वाढ या ठिकाणी लाडक्या मुख्यमंत्री काय, 1500 रुपये आहेत त्याच्यावरून 2100 रुपये करणार आहे। स्वतः मंत्री जे आहेत आदिती तटकरे महिला सगळ्यापेक्षा त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जो अर्थसंकल्प मांडला जाईल त्या अर्थसंकल्पामध्ये ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी। 2100 रुपयांनी लाडक्या महाराष्ट्रात गेलो तर आता मग या ठिकाणी अर्थातच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळू शकतो। आगामी 2 हप्ते म्हणजेच जानेवारीचा फेब्रुवारी महिन्याचा लाभ आहे तो 1500 रुपयांनी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला 2100 रुपयासाठी अजून 2 ते 3 महिने वाट पाहायला लागू शकते। त्या ज्या काळामध्ये तुमचे जेवढे पण इन्स्टॉलमेंट असतील ते तुम्हाला 1500 रुपयांप्रमाणे मात्र या ठिकाणी भेटतच राहतील। योजना बंद होणार नाही, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज सभेमध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही जी मदत करतोय ती चालूच ठेवणार आहोत।
जो फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय की लाडकी बहीण योजना बंद होणार, देवराम पैसे शेतलमान येणार असा नाही, लँडस्लाइड त्याच्याबद्दल त्यांनी मॅन्डेट स्पष्टपणे या सांगितलं की तसं महाराष्ट्रातल्या काही होणार जनतेने नाही, देशातल्या ही योजना जनतेने चालूच दिलं राहील, ही योजना त्याबद्दल आम्ही मी बंद होऊ मनापासून देणार नाही आपल्या सगळ्यांना आणि जी धन्यवाद मदत देतो, करत आलेलो मनापासून आहे आपल्याला ती अशीच शुभेच्छा मदत लाडक्या बहिणींना चालूच राहील. तर आणि बाकी तुम्हाला तुमच्या 21 रुपयाची जी वाट वार्डामध्ये पाहताय तुम्ही मतदारसंघामध्ये केव्हापासून भेटतील विकासाची कामं त्याबद्दलची खूप माहिती केली. तुम्हाला दिलेली आहे. लाडकी बहीण योजना आणि सर्वात मोठी यापुढे update. देखील जी नमस्कार, कामं लाडकी मैदान बहीण वगैरे सर्वात जे आहे सर्वात ते सगळं मोठी आपण update करू. समोर आलेली आहे. शेवटी संक्रांतीची लोकांसाठी भेट आपल्याला मिळणार. करायचंय, संक्रांतीची जनतेसाठी भेट मिळणार करायचंय. लाडक्या बहिणींना. मला काय मराठी मिळालं अधिकारी यापेक्षा चॅनलवरती महाराष्ट्रातल्या सर्वात अगोदर जनतेला आपण काय update मिळालं देत आहोत. हे तर बघा, पाहणारे महिलांच्या लोक आम्ही खात्यामध्ये आहोत. जानेवारी महिन्याचा आणि हप्ता म्हणून जमा होणार आहे. या सर्वात ठिकाणी मोठी अपडेट या राज्याचा सर्वांगीण विकास ही जी जबाबदारी, कुठली जबाबदारी कमी मोठी छोटी नसते, पण त्या जबाबदारीचं भान ठेवून त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला झाला पाहिजे हे लक्ष आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे, त्यामध्ये तुमचा सगळ्या सर्वांचा वाटा आहे. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. असंच प्रेम कायम ठेवा. पुढे आता आणखी महापालिकेच्या निवडणुका येतील आणि त्यावेळेस देखील तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या भोईर परिवाराच्या पाठीशी असू द्या. आणि असंच काम यापुढे देखील तुमच्या माध्यमातून करत राहा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे. या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. येणारा खात्यामध्ये आता जो काही पुढचा काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला ठाण्यामध्ये आज आपण ठाण्यात मेट्रो आणतोय, ठाण्यामध्ये रिंग रोड मेट्रो आणतोय, ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आपण कोस्टल हायवे करतोय. खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण काम करतोय. आता प्रताप सरनाईक यांना मी परिवहन मंत्री बनवलेला आहे. ट्रॅफिक ठाण्याची त्यांना सांगितलंय, ठाण्याची ट्रॅफिक मला कमी करून पाहिजे. ट्रॅफिक वाहतूक कोंडी मुक्त ठाणे, जर तुम्ही आणि तेही कामाला लागलेले आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठाण्यात आपण काम करतोय, मोठ्या प्रमाणावर विकास करतोय. ठाणं बदलतंय, ठाणं बदलतंय. आणि तुम्हाला आवर्जून मी सांगतो की मुंबई असेल, पुणे असेल, इतर शहरातले लोक, कलावंत असतील, साहित्यिक असतील, इतर लोक असतील, ठाण्यात येऊन राहू लागले. ते ठाणेकर झाले कारण ठाणं त्यांना आवडतं. ठाण्यामध्ये आता असं काही नाही की काही मिळत नाही. आणि म्हणून मोठमोठे विकास प्रकल्प आपण ठाण्यामध्ये केले. यापुढे देखील आणखी ठाण्याची जी गरज आहे ती देखील पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल, हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी देतो. ते पैसे जमा होणार आहेत. सर्वात आणि पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पडणार आहेत अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. साहेब म्हटल्याप्रमाणे आज लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून साहेबांची ओळख आहे. खरंच 2 ओळी साहेबांसाठी. 3 फ्री गॅस आपण सगळ्यांनी मोबाईल ऑन, लाईट ऑन करायची साहेबांसाठी. खास आज त्यांनी मिळवलेला विजय, त्यांनी जे आपल्यासाठी केलंय त्याच्यासाठी सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट ऑन करा. सगळ्या महिलांनी, सगळ्यांकडे मोबाईल आहे बरं का. त्यामुळे सगळ्यांनी मोबाईलच्या लाईट्स ऑन करायच्यात आणि शेक करायच्यात, मस्त असे हलवायचे. मस्त, छान. त्यानंतर बघा अपडेट खरंच म्हणजे आज ही साहेबांसाठी यस ही सलामी आहे. या संदर्भात सुद्धा खूप मोठी आणि ऑथेंटिक अपडेट समोर आली आहे. तर या ठिकाणी बघा, महिलांच्या नजारा बघण्यासारखा आहे. बघा बघा, सगळ्या लाडक्या बहिणी आनंदात आहेत. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या लाडकी बहिणांसाठी जो 5 दिवस हा लाभ दिला जाणार आहे. कारण की एका दिवशी हे सर्व पैसे म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता पाठवणे एकाच दिवशी पॉसिबल नाहीये. त्यामुळे बघा, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 4 ते 5 दिवस वाटप होणार आहेत. बघा, टप्प्याटप्प्याने हा लाभ तुम्हाला सर्वांना दिला जाणार आहे. एकही महिला आता या योजनेमधून वंचित राहणार नाही. जेवढ्या पात्र महिला आहेत, बघा, 7वा हप्ता कोणाला मिळणार? ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तसेच ज्या महिलांनी जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता
तो अजूनपर्यंत मंजूर आहे. बघा, लाडकी बहिणींचा अर्ज मंजूर आहे. तसेच ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाही. नमस्कार.